आतवर करते काय म्हणायचंय? मगाचपासून तुम्ही उपाय विचारताय. माझ्या डोक्यात जे उपाय ते आम्ही अंमलात आणू का? होर्डिंगचा उपाय, तुझं पण होर्डिंग लागू दे, माझंही लागू दे. हा महानगरपालिकेतनं पाठिंबा मिळतो, हा पाठिंबा पूर्णपणे बंद करा. होर्डिंग मागे मिळणारे पैसे बंद करा. दुसरी गोष्ट, जी होर्डिंग्स लागतात ती आम्ही सगळे काळे बुरखे घालून रात्रीतनं फाडली तर चालतील का? कारण आम्हाला दहशतीची भीती आहे, आम्हाला आमच्या जीवाची काळजी आहे. हा उपाय चालेल का? धाड सुरुवातीच्या समस्या होत्या सरळ रस्ते हवेत. नाशिकमध्ये एकही सरळ रस्ता नाही. रस्ता एक खिडकी ठेवा. एक समस्या आहे, एक खिडकी, तिथे नागरिक जाऊ शकेल, डायरेक्ट अप्रोच होऊ शकेल, स्वतःचं गाऱ्हाणं मांडू शकेल. कारण महानगरपालिकेत जायचं तर कुठे जायचं? कोणी अवेलेबल नसतं किंवा मग जागेवर नसतं. अगदी बरोबर आहे. विश्वास, मला सांगा काय उपाय, तुम्ही काय सुचवा? मला स्वतःला असं वाटतं की सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन नाशिक 2025 पर्यंतचा एक प्लॅन केला पाहिजे की नाशिक कसं असलं पाहिजे, या कुठल्या कुठल्या योजना राबवल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग घेतला पाहिजे. आणि ह्या योजना पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे राजकीय मतभेद किंवा राजकीय समस्या निर्माण न करता सर्वांनी मिळून हे नाशिक 2025 साली भारतातलं एक उत्कृष्ट शहर असेल याच्यासाठी प्रयत्न केले.